आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात राम मंदिराचा देखावा। चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे। दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात। ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे 17वे वर्ष व यापूर्वी चरई येथे 12 वर्ष अशी एकूण 29 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करत आहोत। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे। मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 ते रामनवमी बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे। सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य मुकुंद शास्त्री मुळे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे पूर्व येथील उड्डाणपुलाचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार। महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केली पाहणी। ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केली। स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण 2.21 किमी अंतराच्या या उड्डाणपुलाचा कन्हैयानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झाला आहे। त्यापुढील काम तसेच कोपरी येथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे। भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे। आयुक्त राव यांनी कन्हैयानगर येथे या पूर्ण प्रकल्पाचे आलेखन समजून घेतले आणि रेल्वेमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती घेतली। त्यानंतर उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाची पाहणी केली, तसेच स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला। या पाहणी दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, सुधीर
गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तराव यांनी कोपरी विसर्जन घाट, उद्यान, अम्फी थिएटर यांना भेट दिली. तसेच नवीन ठाणे रेल्वे स्थानक सभोवतालचा परिसर येथील बांधकामाच्या स्थितीचीही आयुक्तांनी पाहणी केली. या कामातील अडचणी, रेल्वेकडून अपेक्षित कामे, प्रकल्पबाधित कुटुंबाचे स्थलांतर या संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम पुन्हा विजयी. ठाणे जिल्हा वकील संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक शनिवारी पार पडली. यात ॲडव्होकेट प्रशांत कदम हे पुन्हा एकदा विजयी झाले असून त्यांना तिसऱ्यांदा या वकील संघटनेचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. त्यांना 859 मते मिळाली. ही निवडणूक 2024-26 या सालासाठी होती. काल झालेल्या या निवडणुकीत वकील संघटनेच्या 1467 सभासदांपैकी 1379 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा 94% अधिक मतदान झाले. निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट मुनीर अहमद यांनी काम पाहिले. उपाध्यक्ष म्हणून सलील बुटाला, सचिव म्हणून जगदीश शिंगाडे, खजिनदार म्हणून रेखा हिवराळे, सहसचिव पुरुष म्हणून भरत सोनावणे, तर सहसचिव महिला कविता चौधरी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य म्हणून शैलेश कदम, सोपान चव्हाण, कृष्णांत काटकर, पूनम कामतकर, पूजा कासले आदी या निवडणुकीत विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा हल्लाबोल. सन 2014, 16, 19, 22 या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शरदचंद्र पवार साहेबांना विचारायची हिंमत दाखवावी. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, तटकरे साहेब या नेत्यांनी महाराष्ट्रात संघटना वाढवली. राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे. सन 2014, सन 2016, सन 2019, सन 2022 या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना विचारायची हिंमत दाखवावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, तटकरे साहेब आदी अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढवली. राष्ट्रवादीमधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद बोलताना केला आहे. त्यामुळे या प्रकृतीमध्ये देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशु असेल, पक्षी असेल, मनुष्य असेल याचं महत्त्व आहे. त्यामुळे फार त्यांनी कोणाला डोमकावळा, कोणाला गद्दार, कोणाला घरफोड्या म्हणू नये. त्यांची त्यांचं ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीसाठी कसं योगदान भविष्यामध्ये देता येईल, भिवंडीची सीट जी अट्टहास करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये घेतलेली आहे ती कशी विजय होईल ह्याच्यावर जर त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ना, प्रामाणिक या शब्दाला खूप महत्त्व आहे की बाळामामाला जिंकवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, हीच मी त्यांना सदिच्छा देतो. की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कायदेशीर काळजी घेत आहोत. आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतात. सर्वोच्च न्यायालयाने जे काय निकष आम्हाला लावून दिलेत चिन्हाबाबत ते सगळे योग्यतोपरी आम्ही पाळत आहोत. सुप्रीम कोर्टच्या शेवटच्या सुनावणीमध्ये हा देखील सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन होतं की त्या बाजूनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार या गटातर्फे देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडिस असताना ज्यांना कायम ट्विट करायची सवय आहे हे करू नये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन देखील सुप्रीम कोर्टमध्ये शेवटच्या सुनावणीला आलं होतं. काय म्हणालो की भावा बहिणीचं नातं या जगामध्ये खूप जवळचं आणि पवित्र नातं आहे. बायकोचं आणि नवऱ्याचं हे नातं देखील अत्यंत जवळचं आहे. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये. मी त्यांना एवढाच सल्ला देईल की तुमच्या कुटुंबामधले तुमचे संबंध, मग ते तुमच्या पत्नीचे असतील, तुमच्या बहिणीचे असतील, हे अधिक सुदृढ आणि चांगले कसे होतील हा त्यांनी प्रयत्न करा. आता त्यांना नकलाकार म्हणायचा एवढे दिवस मी त्यांना इतिहास संशोधक डॉक्टर
जितेंद्र आव्हाड म्हणायचो, आता ते रामदास पाध्यांसमोर सारखे नकलाकार जर होणार असतील किंवा जॉनी लिव्हरसारखं, तर माहीत नाही मला. अंत भला तो सब भला. आता श्री विजय शिवतरे हे 11 तारखेला मला जे वाचण्यात आलं की पुरंदर इथे मेळावा घेत आहेत. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चांगलं आहे. महायुतीच्या उमेदवार आमच्या सौ सुनेत्राताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभेतनं विजयी होतील. ज्या गणेश नाईकांचा दुस्वास तुम्ही आयुष्यभर केलात, त्यांच्याबद्दल वारंवार खोटं नाटं, ते असतील स्वर्गीय वसंतरावजी डावखरे असतील, यांच्याबद्दल सतत खोटं नाटं आदरणीय पवारसाहेबांना तुम्ही सांगत राहिलात. त्यामुळे किती चांगली लोकं राष्ट्रवादी पक्ष ठाणे जिल्ह्यात सोडून गेली याचा विचार, आत्मपरीक्षण जितेंद्र आव्हाडांनी स्वतः करावं. अशा प्रकारची धमकी जर कुठल्या उमेदवाराला मिळत असेल तर त्याची नक्कीच तक्रार निवडणूक आयोगांनाही केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला देखील केली पाहिजे.